अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा 3 जून सोमवार आज आहे भागवत एकादशी। एकादशीचा दिवस हा उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, स्नानासाठी, दानासाठी, ब्राह्मण भोजनासाठी, गोमातेच्या पूजनासाठी आणि तुळशी मातेची सेवा करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। बघा एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही घरात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घराची आर्थिक प्रगती होण्यासाठी, घरात बरकत येण्यासाठी आणि घरात असणारे जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपवण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात। बघा एकादशीचे बरेचसे उपाय हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। हा उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा, पण याने तुमच्या आयुष्यात आर्थिक प्रगती होईल। तुमच्या जीवनात असणारी जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल। डोक्यावर असणारा जो कर्जाचा डोंगर आहे तो कुठेतरी हलका होत जाईल। रोज कुठून ना कुठून का होईना पण घरात पैसा येत जाईल। बघा तुम्हाला एकादशीच्या दिवशी फक्त या एका ठिकाणी किंवा या एका दिशेला एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यात ही एक वस्तू अर्पण करायची आहे। एक एकादशी हा उपाय करा, पुढची एकादशी येण्याच्या आत या उपायाचा चमत्कार पहा। सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागतील, कामातील अडथळे आपोआप बाजूला होतील, तुमच्या मनात असणारं किंवा तुम्हाला आयुष्यात जे हवं असणारं हे सगळं काही मिळेल। तुम्ही जे मागाल ते सगळं काही तुम्हाला मिळायला लागेल। बघा एकादशीचा विशेष प्रभावी उपाय आहे जो भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा आहे। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, कुठल्या दिशेला दिवा लावायचा आहे, दिव्यात कुठली वस्तू अर्पण करायची आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। हा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे अगदी 4च्या पुढे ते 7-8च्या आतमध्ये तुम्ही कधीही केला तरीही चालेल। याच्यासाठी तुम्हाला एक कणकेचा चहुमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे। थोडी कणिक म्हणजे तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ घ्या, याच्यामध्ये एक चिमूटभर हळद घाला, थोडंसं आपलं पिण्यायोग्य असणारं जे स्वच्छ असतं पाणी हे पाणी घाला। हे सगळं मिक्स करून तुम्हाला याचा एक दिवा बनवायचा आहे। पण लक्षात ठेवा या दिव्याला 4 मुख करायचे आहेत, म्हणजे आपल्याला या दिव्यात 4 वाती घालायच्या आहेत। दिवा बनवून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची, छोटी प्लेट किंवा एक तुमच्याकडे छोटं ताम्हण असेल तर ते ताम्हण घ्या। त्याच्यामध्ये एक तुम्हाला नागवेलीचं, ज्याला खाऊचं किंवा विड्याचं पान म्हणतो, हे विड्याचं पान ठेवायचं आहे। नसेल तर आंब्याची 2-3 पानं ठेवली तरीही चालतील। आता या पानांच्या वरती तुम्हाला एक मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला थोडेसे अख्खे धने ठेवायचे। आता धने आणि तांदूळ त्याच्यावरती हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे। दिव्यामध्ये शक्यतो लाल रंगाची जी कलाव्याची वात असते ती वात घाला, नसेल तर आपल्याकडे जी पण वात असेल ती घातली तरीही चालेल। फक्त 4 दिशांनी 4 वाती घालायच्या। आता हा जो दिवा आहे हा तुम्हाला तुळशीच्या समोर आपल्या अंगणात, टेरेसमध्ये असेल किंवा आपल्या गॅलरीमध्ये असेल, जिथे कुठे तुळस माता असेल तर तिथे तुम्हाला तुळशी मातेच्या समोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। 4ही वाती पेटवायच्या आहेत। दिवा प्रज्वलित झाला की त्याच्यानंतर तुम्हाला एक दुसरी वाटी किंवा एक दुसरी प्लेट घेतली तरीही चालेल। यामध्ये तुम्हाला पांढऱ्या रंगाचे तीळ घ्यायचे आहेत, ठीक आहे, पांढऱ्या रंगाचे तीळ घ्यायचे आहेत आणि त्या तिळांच्या वरती तुम्हाला थोडंसं अत्तर नसेल तर मध घाला, मध किंवा अत्तर दोघांपैकी काहीही चालेल। त्या अत्तर किंवा त्या मधीमध्ये ते तीळ तुम्हाला मिक्स करायचे आहेत। आता मूठ या तिळांची भरायची आहे।
संपूर्ण मूठ या तिळांची तुम्हाला भरायची आहे आणि जो दिवा तुम्ही तुळशीच्या समोर लावलेला आहे त्या दिव्यामध्ये हळूहळू हे तीळ जे आहे ते सोडायचे. सोडत असताना मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं तुम्हाला मनातल्या मनात स्मरण करायचं आहे. तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणा, व्यंकटेश स्तोत्र म्हणा, कमलात्मक मंत्र म्हणा किंवा माता लक्ष्मीचा जो पण मंत्र येत असेल तर तुम्ही म्हणू शकता. ते म्हणत फक्त या हातात असणाऱ्या तिळी त्या दिव्यात अर्पण करायच्या आहेत, म्हणजे सोडायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक वेलदोडा घ्यायचा आहे. तो वेलदोडा दिव्यात घालायचा आहे. 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत. घरात काहीतरी बाधा असेल, खूप नकारात्मकता असेल, नकारात्मक शक्ती घरातून बाहेर जात नसेल, घरात सतत कलह भांडणं होत असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला 5 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत. गोल असणाऱ्या खडा मसाल्या ज्या असतात काळ्या मिरी, ह्या 5 काळ्या मिरी तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावरून, स्वतःवरून किंवा घरातल्या कोपऱ्यांना ह्या काळ्या मिरी स्पर्श करायच्या आहेत आणि सगळीकडून ह्या 5 काळ्या मिरी फिरवून तुम्हाला त्या दिव्यात त्या अर्पण करायच्या आहेत. ठीक आहे. आता हा दिवा तुम्हाला जो आहे ह्या तुळशीच्याच समोर असाच पेटता ठेवायचा आहे. समजा तुम्ही याच्या जर नकारात्मकतेमुळे किंवा नकारात्मक शक्तीमुळे किंवा बाधांमुळे जर तुम्ही या दिव्यात काळी मिरी घातली असतील तर लक्षात ठेवा, या दिव्याच्या वरती एक भांडं ठेवायचं आहे. 1-2 तासांनी ते भांडं दिव्यावरून काढायचं आहे. त्या दिव्याला त्या भांड्याला त्या दिव्याची जी काजळी जमा झालेली असेल, घरातल्या त्या प्रत्येक सदस्याला जो बाधित आहे किंवा जो सतत कलह रागराग करतो त्या प्रत्येक सदस्याला या काजळीचा एक टिक्का लावायचा आहे. शिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती या काजळीने एक स्वस्तिक काढायचं आहे. समजा तुम्ही काळी मिरी घातली असेल तर, नसेल तर नको, पण घातली असेल तर हे आवर्जून करायचं आहे. आता हा दिवा असाच रात्रभर पेटता ठेवा. जोपर्यंत झोपाल तोपर्यंत तरी कमीत कमी पेटता ठेवा. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे सगळं झालं की त्याच्यानंतर हा दिवा उचलायचा आहे. दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू, तिळा वगैरे सगळ्या ज्या काही असतील त्या एखाद्या झाडाच्या खाली मातीत दाबून द्यायच्या आहेत. दिवा गोमातेला किंवा मुंग्यांसाठी ठेवून द्या. मुंगे असतील तर मुंगे खाऊ टाकतील किंवा जर गोमाता असेल तर गोमातेला खाऊ घाला. दिव्याच्या खाली ठेवलेले जे तांदूळ आणि जे धने होते हे तुम्हाला पशुपक्ष्यांना खाऊ घालायचे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हे पशुपक्ष्यांना खाऊ घालाल त्या क्षणात तुमची जी इच्छा, सेवा, जे काही तुम्ही केलं आहे ते ब्रह्मांडापर्यंत पोहोचलं जाईल आणि जेव्हा ब्रह्मांडापर्यंत हे सगळं पोहोचलं जाईल तेव्हा नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते सगळं मिळत जाईल. शिवाय दिव्याच्या खाली ठेवलेले विड्याचं किंवा आंब्याचं जे पान असेल ते निर्माल्यात टाकू शकता किंवा तेही एखाद्या झाडाखाली टाकू शकता. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे, आवर्जून करा. आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.